नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना सर्वात महत्त्वाची अपडेट मी आज आपल्या लाडक्या बहिणींसाठी घेऊन आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता अजूनही अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही। त्यामुळे साहजिकच प्रत्येक महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे, आपले पैसे नेमके कधी येणार। तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी याच संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। त्यामध्ये तारीख जाहीर करण्यात आलेली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर माझ्या लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून काही नियम आणि अटी निश्चित करण्यात आलेले आहेत। त्यानुसार अर्जाची छाननी केली जात आहे आणि जे अर्ज पात्र आहेत त्यांनाच योजनेचा लाभ दिला जाणार आहे। तसेच ई-KYC पूर्ण नसल्यामुळे किंवा काही निकषामध्ये अर्ज न बसल्यामुळे काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची अडचण येत आहे। मात्र ज्या महिला पात्र आहे आणि ज्यांच्या जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता अद्यापही आलेला नाही, त्या महिलांसाठी आता महत्त्वाची माहिती समोर येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार 15 ऑगस्ट पूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे। आणि आता आजची तारीख लक्षात घेता लाभार्थी महिलांचे लक्ष सरकारच्या पुढील निर्णयावर लागलेले आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, तर आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या निधीबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। जर हा निर्णय झाला आणि निधी हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झाली तर पात्र महिलांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे जमा होण्याचा मार्ग हा मोकळा होणार आहे। इतकंच नाही तर समोर आलेल्या माहितीनुसार 18 ऑगस्टपर्यंत जर जुलै महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता खात्यात जमा झाला नाही तर रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर पात्र महिलांना थेट 3000 रुपये जमा होऊ शकतात, अशी माहिती सुद्धा समोर आलेली आहे। म्हणजे जुलै महिन्याचा रखडलेला हप्ता आणि पुढील रकमेचे विचार करता महिलांना एकत्रित रक्कम मिळण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे। म्हणून ज्या माझ्या लाडक्या बहिणींना अजूनही 1500 रुपयांचा हप्ता मिळालेला नाही आहे त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही आहे। सर्वात आधी आपले ई-KYC पूर्ण आहे का, अर्ज पात्र आहे का आणि बँक खाते आधारशी लिंक आहे का हे तपासायचं आहे। कारण तुमचा अर्ज पात्र असेल आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण असेल तरच पुढील निधी हस्तांतरणामध्ये तुमचा लाभ तुम्हाला मिळू शकतो। तर माझ्या लाडक्या बहिणींनो, तुमचा जुलै महिन्याचा हप्ता 1500 रुपयाचा अजून आला आहे का? आला असेल तर कमेंटमध्ये आला आणि अजून आला नाही तर नाही आला असे नक्की लिहा। अशीच लाडकी बहीण योजना असेल, सरकारी योजना असेल आणि महत्त्वाच्या अपडेटची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या शासकीय योजना या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।